कॉलेजमध्ये आज वातावरण शांत होतं, पण ती शांतता वरवरची होती. कॉरिडॉरमध्ये चालताना कायराला जाणवत होतं, नजरा बदललेल्या आहेत. पूर्वी तिच्याकडे बघणं म्हणजे ॲडमिरेशन होतं, आता त्यात क्युरिओसिटी होती. काहींच्या चेहऱ्यावर सावधपणा. तिने काही दाखवलं नाही. हातात फाईल, खांदे सरळ, चाल आत्मविश्वासाची. पण आत कुठेतरी प्रश्न हलत होता. हा खेळ सुरू झालाय का? दुसऱ्या बाजूला राघव कॉलेजच्या जिन्यावर उभा होता. खाली लॉनमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी. रोहन त्याच्या बाजूला. भाऊ, नोटीसचा परिणाम दिसतोय, रोहन म्हणाला. ती घाबरली. राघवचा आवाज शांत होता. नाही. हे ऐकून राघवच्या डोळ्यात वेगळीच चमक आली. मग अजून बघू. तो काही उघड करत नव्हता. तो थेट वार करत नव्हता. तो फक्त बघत होता. ती किती ठाम आहे ते. फॅशन डिझाईन क्लासमध्ये आज प्रोजेक्ट प्री रिव्ह्यू होता. कायरा तिचं काम बोर्डवर लावत होती. इतर विद्यार्थी कुजबुजत होते. तीच ना? हो, राघवशी भिडलेली. प्रोफेसर आले. एक एक डिझाईन पाहायला सुरुवात झाली. जेव्हा कायराची वेळ आली, सगळं शांत झालं. ती पुढे आली. ही माझी संकल्पना आहे, ती ठाम आवाजात म्हणाली. अर्बन पॉवर मीट इंडिपेंडंट आयडेंटिटी. प्रोफेसरने भुवया उंचावल्या. बोल्ड आहे. हो, कायरा म्हणाली. कारण मुलगी फक्त सजवण्यासाठी नसते, ती स्वतःचं जग डिझाईन करते. वर्गात हलकीशी कुजबूज. दरवाजाजवळ कोणी उभं होतं. राघव. तो आत आला नव्हता, पण ऐकत होता. त्याच्या ओठांवर हलकसं हसू आलं. इंडिपेंडंट आयडेंटिटी. क्लास संपल्यावर कायराला एक मेसेज आला. अननोन नंबर. तुझं डिझाईन स्ट्रॉंग आहे. ती थोडी थांबली. पुन्हा मेसेज. पण स्ट्रॉंग लोकांना सिस्टीम आवडत नाही. तिने नंबर सेव्ह केला नाही. तिने रिप्लायही केला नाही. फोन बंद करून ती बाहेर पडली. कॉलेजच्या लॉनमध्ये राघव तिची वाट बघत उभा होता. ती त्याच्याकडे पाहून थांबली नाही. कायरा, तो म्हणाला. ती थांबली. नंबर बदलला का? ती शांतपणे म्हणाली. राघव हलकसा हसला. तू रिप्लाय नाही केलास? मला प्रत्येक मेसेजला उत्तर द्यायची सवय नाही. तुला माहीत आहे ना? राघव म्हणाला. या कॉलेजमध्ये गोष्टी सहज घडत नाहीत. आणि मला माहीत आहे. ती म्हणाली. मी इथे माझ्या कर्तृत्वाने आहे, कुणाच्या परवानगीने नाही. दोघे काही क्षण एकमेकांकडे बघत राहिले. आज वातावरण वेगळं होतं. राग कमी, कुतूहल जास्त. तू मला चॅलेंज करतेस? राघवचा आवाज मवाळ झाला होता. तू स्वतःलाच करतोयस, ती म्हणाली. हे उत्तर त्याला अपेक्षित नव्हतं. त्या संध्याकाळी कॉलेजमध्ये अचानक अफवा पसरली. फॅशन विभागाचं बजेट कमी होणार म्हणे. काही प्रोजेक्ट रद्द होणार. अन्वी धावत आली. कायरा, आपला शो कॅन्सल होऊ शकतो. कायराचं हृदय एक क्षण धडधडलं. हा योगायोग होता की डाव? तिने दूर उभा असलेला राघव पाहिला. तो तिच्याकडे बघत नव्हता, पण त्याची उपस्थिती पुरेशी होती. ती सरळ त्याच्याकडे गेली. हा तुझा खेळ आहे का? तिने विचारलं. राघवने मान वळवली. तुला वाटतं मी एवढा रिकामा आहे? मला वाटतं तू जिंकायला काहीही करशील. तो थोडा जवळ आला. मी जिंकायला खेळतो, पण अजून खेळ सुरूच नाही. ती शांत राहिली. मग सुरू कर, ती म्हणाली. मी तयार आहे. क्षणभर त्याच्या चेहऱ्यावर आदरासारखं काहीतरी उमटलं. रात्री कायरा आपल्या टेबलावर बसली होती. स्केचबुक उघडलेलं. रेषा अधिक धारदार होत होत्या. तिच्या डोळ्यात निर्धार होता. जर सिस्टीम अडवणार असेल तर मी सिस्टीम बदलणार. त्याच वेळी राघव छतावर उभा होता. फोन कानाला लावलेला.
फॅशन विभागाचं काही करू नका, तो म्हणाला. रोहन चकित झाला. भाऊ, मग? ती पडली तर मजा नाही, ती उभी राहिली तर खेळ आहे. फोन कट. राघव आकाशाकडे पाहत राहिला. पहिल्यांदाच त्याला कोणीतरी विरोधात उभं राहणं आवडलं होतं. दुसऱ्या दिवशी नोटीस लागली. फॅशन शोकेस विल कंटिन्यू ॲज प्लॅन. अन्वी आनंदाने ओरडली. कायरा शांत उभी राहिली. तिने मागे वळून पाहिलं. राघव दूर उभा होता. दोघांच्या नजरा भिडल्या. आज त्यात शत्रुत्व नव्हतं, एक अनोळखी करार होता. खेळ सुरू आहे. पण त्या क्षणी कॉलेजच्या बाहेर काही लोक जमलेले होते. राजकीय बॅनर्स, घोषणाबाजी. राघवचे वडील निवडणुकीत उतरले होते आणि विरोधकांनी कॉलेजचं नाव ओढायला सुरुवात केली होती. कायरा गोंधळात अडकली. गर्दीत ढकलाढकली झाली. कोणीतरी तिचा हात धरला. ती वळली. राघव, इकडे, तो म्हणाला. ती त्याच्यासोबत बाजूला सरकली. क्षणभर दोघे खूप जवळ होते. श्वासांचा आवाज ऐकू येत होता. मी स्वतःला सांभाळू शकते, ती हळू आवाजात म्हणाली. माहितीये, तो म्हणाला. पण कधी कधी मदत म्हणजे कमजोरी नसते. ती काही बोलली नाही, पण त्याचा स्पर्श तिला अस्वस्थ वाटला नाही. गर्दी शांत झाली. दोघे दूर उभे राहिले. तुझं राजकारण माझ्या आयुष्यात येऊ देऊ नकोस, ती म्हणाली. आणि तू माझ्या सिस्टीमला आव्हान देणं थांबव, तो म्हणाला. ती हसली. ते शक्य नाही. तोही हलकसं हसला. मग तयार रहा. कॉलेजमध्ये आता 2 गोष्टी एकाच वेळी चालू होत्या. एक फॅशन शोची तयारी, दुसरी निवडणुकीची हवा. कॅम्पसवर पोस्टर लागले होते. देशमुख साहेबांना पाठिंबा द्या, युवकांची ताकद. राघव रोज कॉलेजला येत होता, पण आज त्याचा चेहरा वेगळा होता. तो फक्त रावडी मुलगा नव्हता, तो आता आमदाराचा मुलगा म्हणून पाहिला जात होता. फॅशन डिपार्टमेंटमध्ये मात्र उत्साह होता. कायरा स्टेज लेआउट पाहत उभी होती. हे रॅम्प जरा सेंटरला हवा, ती म्हणाली. लाइटिंगवरून शार्प हवी. हे फक्त शो नाही, स्टेटमेंट आहे. अन्वी हसली. तू रॅम्पला युद्धभूमी बनवतेस, कारण माझ्यासाठी हे युद्धच आहे, कायरा शांतपणे म्हणाली. तिच्या डोळ्यात चमक होती. ती कोणाच्याही सावलीत उभी राहणार नव्हती. त्या दिवशी दुपारी कॉलेज गेट समोर काही पत्रकार उभे होते. देशमुख साहेबांच्या मुलाबद्दल प्रतिक्रिया काय? कॉलेजमध्ये त्यांचा प्रभाव आहे का? विद्यार्थी कॅमेऱ्यासमोर बोलायला कचरू लागले. कायरा बाहेर येत होती. एका पत्रकाराने तिला थांबवलं. मॅडम, तुम्ही त्याच कॉलेजमध्ये आहात, त्यांच्या स्वभावाबद्दल काही सांगाल? ती काही क्षण शांत राहिली. कॅमेरे तिच्याकडे वळले. राघव दूर उभा होता. तो ऐकत होता. मी इथे विद्यार्थी म्हणून आहे, कायरा म्हणाली. कोणाच्या नावाने नाही आणि कोणाच्या नावाने बोलणारही नाही. ती पुढे निघून गेली. राघवच्या चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटलं. ती माझ्या बाजूने बोलली नव्हती, पण विरोधातही नव्हती. ती स्वतःसाठी उभी राहिली होती. संध्याकाळी राघव घरी पोहोचला. बंगला नेहमीसारखा भव्य, पण आज वातावरण तणावपूर्ण. वडील सोफ्यावर बसले होते. कॉलेजमध्ये पत्रकार का आले होते? त्यांनी थेट विचारलं. निवडणूक आहे, राघव शांतपणे म्हणाला. तुझं नाव काही वादात आलं तर त्याचा परिणाम होईल. राघव काही बोलला नाही. आणि त्या मुलीचं नाव काय आहे? वडिलांनी विचारलं. राघवच्या चेहऱ्यावर क्षणभर कडकपणा आला. कायरा मेहता. ती वारंवार तुझ्यासोबत दिसते म्हणे. ती कुणासोबतही उभी राहू शकते, राघव म्हणाला. ती कोणाची मालमत्ता नाही. वडील
त्याच्याकडे पाहत राहिले. राजकारणात भावना जागा घेत नाहीत राघव. तो उठला. ही भावना नाही, मग काय आहे? राघवने उत्तर दिलं नाही. दुसऱ्या दिवशी फॅशन शोच्या रिहर्सल सुरू होत्या. कायरा मॉडेल्सला समजावत होती, चालताना आत्मविश्वास हवा, डोळ्यात भीती नाही. हा शो फक्त कपड्यांचा नाही, हा ओळखीचा आहे. स्टेजवर लाईट्स लागले. ती मागे उभी राहून बघत होती. तेवढ्यात अन्वी धावत आली. कायरा, स्पॉन्सरने पैसे थांबवले. ती थांबली. का? राजकीय प्रेशर म्हणे. क्षणभर तिचं हृदय धडधडलं. हे योगायोग नव्हतं. तिने फोन काढला. एकच नंबर डायल केला. राघव. तो शांत होता. बोल. हा तुझा खेळ आहे का? तुला अजूनही वाटतं मी तुझ्या मागे धावत आहे? मग हे सगळं कसं? तो काही क्षण गप्प राहिला. मी नाही. मग कोण? राजकारण. ती शांत झाली. मला तुझ्या जगाचा भाग व्हायचं नाही, ती हळू आवाजात म्हणाली. पण तू आधीच आहेस. तो म्हणाला. फोन कट. त्या रात्री राघव गाडीत बसून कॉलेजसमोर थांबला. कायरा एकटी स्टेजवर उभी होती. लाईट्स बंद, रॅम्प रिकामा. ती शांतपणे बघत होती. तो आत गेला. तू थांबणार नाहीस ना? तो म्हणाला. ती वळली. मला थांबवण्याचा प्रयत्न कोण करतंय ते आधी सांग. सगळे. ती त्याच्याकडे पाहत राहिली. तू माझ्याशी का लढतोयस? तो अचानक म्हणाला. मी तुझ्याशी नाही. ती म्हणाली. मी परिस्थितीशी लढतेय. तो जवळ आला. तू घाबरत नाहीस? घाबरते, ती म्हणाली, पण थांबत नाही. त्या शब्दांनी काहीतरी बदललं. राघवने पहिल्यांदा तिच्याकडे रागाने नाही, आदराने पाहिलं. दुसऱ्या दिवशी अचानक बातमी आली. नवीन स्पॉन्सर मिळाला. अन्वी आनंदाने ओरडली. कायरा शो वाचला. ती थोडी गोंधळली. तिने मागे पाहिलं. राघव दूर उभा होता. दोघांच्या नजरा भिडल्या. तो काही बोलला नाही, पण तिला समजलं. संध्याकाळी कॉलेजमध्ये सभा होती. राघव स्टेजवर उभा होता. पहिल्यांदा त्याने सार्वजनिक भाषण केलं. युवकांनी घाबरून जगायचं नाही, तो म्हणाला. आपली ओळख आपणच बनवतो. गर्दीत कायरा उभी होती. त्याचे शब्द तिला वेगळे वाटले. हा तोच मुलगा होता जो तिला सिस्टीम दाखवत होता. आता तो सिस्टीम बदलण्याबद्दल बोलत होता. सभा संपली. गर्दीत ढकलाढकली झाली. कायरा खाली पडणार इतक्यात राघवने तिला पकडलं. क्षणभर दोघे खूप जवळ होते. श्वास एकमेकांना जाणवत होते. तुला काही झालं तर? तो थांबला. काय? ती म्हणाली. तो हसला. काही नाही. ती हसली. मर्यादा ओलांडू नकोस. तो म्हणाला. तूच आधी ओलांडली आहेस. कशी? माझ्या विचारात येऊन. ती शांत झाली. पहिल्यांदाच दोघांमध्ये शब्द नव्हते, फक्त नजर होती. रात्री उशिरा कायराच्या फोनवर मेसेज आला. खेळ आता वैयक्तिक होणार. अननोन नंबर. तिच्या अंगावर काटा आला. ही धमकी होती आणि यावेळी ती राघवकडून नव्हती. तिने मेसेज राघवला फॉरवर्ड केला. 2 मिनिटात त्याचा फोन आला. तू घरी आहेस? हो. दार लॉक कर, मी येतो. गरज नाही. ही विनंती नाही. ती शांत झाली. बाहेर काळोख पसरला होता आणि पहिल्यांदाच राघव आणि कायराची लढाई एकमेकांविरुद्ध नव्हती. रात्री 11:30 कायराच्या घराबाहेर गाडीचा आवाज थांबला. ती खिडकीतून पाहत होती. काळी SUV. ती दार उघडायला गेली, पण थोडा वेळ थांबली. तिच्या मनात पहिल्यांदाच अस्वस्थता होती. दारावर हलकासा ठोका. मी आहे. राघवचा आवाज. तिने दार उघडलं. तो आत आला. आज त्याचा चेहरा
नेहमीसारखा नव्हता. रावडी शांतता नव्हती. डोळ्यात सावधपणा होता. फोन दाखव, तो म्हणाला. तिने मेसेज दाखवला. खेळ आता वैयक्तिक होणार. राघवचा जबडा आवळला. हा नंबर आधी कधी दिसलाय? नाही. तो काही क्षण विचारात पडला. तू कोणाशी वाद घातलास? त्याने थेट विचारलं. ती भडकली. मी प्रत्येक गोष्टीत दोषी आहे असं गृहीत धरायची तुझी सवय आहे का? मी सवयीने विचारत नाही. मी परिस्थिती पाहून विचारतो. क्षणभर शांतता. तो घराकडे नजर फिरवत होता. घरी तू एकटीच आहेस का? हो. आई बाबा काही दिवसासाठी बाहेरगावी गेले आहेत. ठीक आहे मग. आजपासून तू एकटी बाहेर जाणार नाहीस. काय? ती चकित झाली. मी तुझ्या सिक्युरिटीमध्ये नाही. हा मजाक नाही. आणि मी घाबरलेली नाही. तो तिच्याकडे सरळ पाहत म्हणाला. घाबरायला हरकत नाही, पण दुर्लक्ष करायला हरकत आहे. तू घरामध्ये एकटी आहेस. त्याच्या आवाजात काळजी होती. ती पहिल्यांदाच स्पष्ट ऐकू आली. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये वातावरण वेगळं होतं. फॅशन शो जवळ आला होता. पोस्टर लावले जात होते. पण काही लोक वेगळेच कुजबुजत होते. काल रात्री मेहता यांच्या घराजवळ कोणीतरी फिरत होतं म्हणे. राजकीय प्रेशर आहे बहुतेक. कायरा शांत राहिली. तिने आज साधे कपडे घातले होते, पण तिच्या चालण्यात अजूनही ठामपणा होता. कॉलेज गेटपाशी राघव उभा होता. एकटा नाही. 2 लोक त्याच्या मागे. ती थांबली. हे काय आहे? ती म्हणाली. सावधगिरी. मी तुझी जबाबदारी नाही. तू माझ्या समस्येचा भाग झाली आहेस. माझी परवानगी न घेता. तो जवळ आला. धमकी तुला आली, पण संदेश मला होता. ती काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. कोण आहे तो? ती हळू आवाजात म्हणाली. विरोधक. त्या दुपारी राघव एका जुन्या गोडाऊनमध्ये गेला. रोहन त्याच्यासोबत. तिथे काही माणसं उभी होती. त्याने फोन दाखवला. हा नंबर कुणाचा? एकाने नंबर तपासला. प्रीपेड आहे. फेक आयडी. राघव शांत राहिला. मला नाव हवं. देशमुख साहेबांच्या विरोधात जो नवीन उमेदवार उभा आहे ना, त्याचे लोक कॉलेजमध्ये वातावरण खराब करतायत. राघवचा चेहरा बदलला. कायरा यात कशी आली? तिचं नाव तुझ्याशी जोडलं जातंय. त्याचा राग आता उघड झाला. तिला हात लावला तर? तो वाक्य पूर्णही करू शकला नाही, पण खोलीत सगळ्यांना अर्थ समजला. कॉलेजमध्ये कायरा स्टेजवर उभी होती. लाईट्स टेस्ट होत होत्या. ती शांत दिसत होती, पण तिच्या मनात थोडी थरथर होती. अन्वी जवळ आली. तू ठीक आहेस ना? हो. राघव बाहेर भांडतोय म्हणे. ती थांबली. कोणाशी? कुणीतरी मुलगा तुझ्याबद्दल काही बोलला म्हणे. कायरा बाहेर धावली. कॉलेजच्या लॉनमध्ये गर्दी जमली होती. राघव एका मुलाच्या कॉलरला धरून उभा होता. नाव घेऊन बोल, तो ओरडला. मी काही केलं नाही. मेसेज कुणी पाठवला? मुलगा घाबरत होता. कायरा मध्ये आली. राघव. तो थांबला. तिच्याकडे पाहिलं. तू इथे का आलीस? कारण मला माझ्या लढाया स्वतः लढायच्या आहेत. ही लढाई तुझी नाही. मग कोणाची आहे? तो काही बोलू शकला नाही. गर्दी शांत झाली. ती त्याच्याकडे येऊन म्हणाली. माझ्यासाठी कुणाला मारायची गरज नाही. मी मारत नाही. मी सावध करतो. तुझ्या पद्धतीने नाही. तो हळूच त्या मुलाला सोडून मागे सरकला. गर्दी पांगली. दोघे एकटे उभे राहिले. तुला वाटतं मी कमकुवत आहे? ती म्हणाली. नाही. तो म्हणाला. म्हणूनच मला भीती वाटते. ती थबकली. कशाची? तुला गमावण्याची. पहिल्यांदाच त्याने ते शब्द अर्धवट का होईना मान्य केले. कशासाठी? आपला संबंध काय? राघव काही न बोलता निघून गेला. संध्याकाळी
फॅशन शोच्या रिहर्सल दरम्यान अचानक लाईट्स बंद पडले. हॉल अंधारात बुडाला. कुणीतरी किंचाळलं. गोंधळ. कायरा स्टेजवर होती. कोणीतरी मागून तिच्या जवळून पळालं. ती घाबरली. त्या क्षणी कोणीतरी तिचा हात पकडला. राघव, इकडे, तो म्हणाला. तो तिला स्टेजवरून खाली उतरवून बाहेर घेऊन गेला. लाईट्स पुन्हा लागले. स्टाफ धावपळ करत होता. फ्यूज उडाला म्हणे, पण राघवला माहीत होतं हा अपघात नव्हता. बाहेर येऊन ती त्याच्याकडे वळली. हे सगळं माझ्यामुळे होतंय का? नाही, तो म्हणाला. हे सगळं माझ्यामुळे होतंय. ती शांत झाली. मग मला दूर ठेव. शक्य नाही. का? तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. कारण आता हे फक्त राजकारण राहिलेलं नाही. मग काय आहे? तू आहेस. विरोधकांना वाटतं आपण दोघे प्रेमात आहोत. क्षणभर सगळं थांबलं. तिच्या डोळ्यात प्रश्न होते, त्याच्या डोळ्यात कबुली. त्या रात्री राघवने घरच्या सुरक्षा प्रमुखांना फोन केला. उद्यापासून कॉलेजभोवती नजर ठेवा. कोणीही अनोळखी दिसला तर मला कळवा. साहेबांना सांगू का? नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी कायरा कॉलेजला येत होती. रस्त्याच्या कोपऱ्यावर एक बाईक तिच्या मागे येत होती. तिने वेग वाढवला. बाईकही वाढली. तिचं हृदय जोरात धडधडत होतं. अचानक एक SUV बाजूला येऊन थांबली. राघव, तो उतरला. बाईकवाल्याने दिशा बदलली आणि पळून गेला. ती थरथरत उभी होती. तुला कसं कळलं? तिने विचारलं. मी पाहतोय, तो म्हणाला. सगळं. ती काही क्षण शांत राहिली. मी तुला सांगितलं होतं ना, मला माझं आयुष्य स्वतः जगायचं आहे. आणि मी सांगितलं होतं, मी तुला पडू देणार नाही. त्या दिवशी संध्याकाळी दोघे कॉलेजच्या टेरेसवर उभे होते. खाली शहर उजळलं होतं. हे सगळं कधी संपेल? तिने विचारलं. निवडणूक संपली की, तो म्हणाला. आणि त्यानंतर? तो तिच्याकडे वळला. तू माझ्यासोबत राहशील का? ती हसली. तू रावडी राहशील का? तोही हलकसा हसला. कदाचित नाही. दोघांच्या मध्ये शांतता पसरली. पहिल्यांदाच ती शांतता अस्वस्थ नव्हती. पण त्या क्षणी राघवच्या फोनवर मेसेज आला. एक फोटो कायराचा. कॉलेजच्या बाहेर उभी असलेली. खाली लिहिलं होतं, नेक्स्ट टाईम नो वॉर्निंग. त्याच्या डोळ्यात पुन्हा रावडी ज्वाला पेटली. तो तिच्याकडे पाहत राहिला. आता खेळ संपला होता. आता युद्ध सुरू होणार होतं. भाग 2 इथेच संपला. भाग 3 मध्ये राघव विरोधकावर कारवाई करेल का? राघव आणि कायरा एकमेकांवर प्रेम करू लागतील का? जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व भाग 3 नक्की पहा.